हे गाईज वेलकम बॅक टू मिनी ब्लॉग. आज माझा उतार असा दिसत आहे जसं मी झोपेतून उठले आहे. तर हो, कारण सकाळची वेळ होती आणि आज थोडं लवकर उठली. रात्रभर तशी पण माझी झोप जात नाही, कारण आणीला फिडिंग करावं लागतं. अजून ती 1 वर्षाची कंप्लीट होतपर्यंत मला तरी फिडिंग करावं लागणार आहे. सो त्यामुळे माझी रात्रभर झोप होत नाही. त्यानंतर मी इकडे ब्रश करायला घेतला, कारण आज होती गुढीपाडवा आणि गुढीपाडवाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. छान मस्त आंघोळा वगैरे करून आम्ही दोघं पण रेडी झालो आणि इकडे गुढी लावायला घेतली. गुढी लवकर उभी करून दिली म्हणजे मग स्वयंपाक वगैरे करून नैवेद्य दाखवायला वेळ मिळतो. त्यामुळे गुढी थोडी लवकर गेली आणि तसं पण गुढी सकाळच्या वेळेतच उभी करायची असते असं मला वाटतं. तर त्यामुळे आम्ही दोघं पण इकडे मस्त छान, माझा हात काही पुरत नव्हताच, पण मग मी गुढी लावून दिली आणि गौरवने तिथे मला फिक्स करून दिली जिथे मला करायची होती. आमच्या स्वतःच्या घरातलं हे गुढीपाडवाचं 2nd इयर आहे, म्हणजेच 2रं वर्ष आहे. तर मी यावेळेस साडी घालायचं डिसाईड केलं होतं, पण कॅन्सल झालं, कारण घरातले एवढे सगळे कामं आवरून आणीचं आवरून नाही होणार म्हटलं, म्हणून सूट घातला आणि अशी मस्त छान इकडे पूजा करून घेतली. त्याचबरोबर नैवेद्य दाखवलं. नैवेद्यामध्ये छान आलूची भाजी, पुरी, श्रीखंड, कढी, भात, भजी, पापड सगळ्या प्रकारचं जेवण बनवलं होतं, जसं की मी लास्ट इयरला पण बनवलं होतं. आणि इतकं प्रसन्न आणि छान वाटत होतं. पण काय करणार, तिथे हवा एवढी लागत होती की दिवा विझून जात होता. त्यानंतर सायंकाळची वेळ होती. आम्ही छान मस्त असं फ्रेश झालो आणि आम्हाला जायचं होतं बाहेर. बरोबर अचानक लास्ट इयरचा गुढीपाडवा आठवला आणि आम्ही याच दिवशी नवीन बाईक घेतली होती. सो असा काही आमचा तो दिवस होता. बरोबर आज आमच्यासोबत आणि आहेत, तर हा सुद्धा गुढीपाडवा खूप स्पेशल होता. तर असा होता आजचा दिवस. बाय.